गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आता खूप जणांकडे पोपट येण्याचे किंवा चिमण्या येण्याचे प्रमाण कमी झाले आहे का? कारण आता माझ्याकडे तर असं होतंय की सध्या जसं की उन्हाळा चालू झाला आहे ना, खूप कडक ऊन पडतंय आणि एवढ्या 8-10 दिवसात तर आहे ना पोपट चिमण्या येण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. जसं की मी तुम्हाला म्हणायचे की माझ्याकडे 30-30 पोपट येतात डेली, पण आता असं होत नाहीये. चिमण्यासुद्धा 2च येतात. तर काय झालेलं आहे पहा की उन्हाळा प्रचंड आहे आणि हे जे पक्षी आहेत तर ते आपल्या ऊर्जेचं म्हणजे उन्हापासून ना रक्षण करत असतात आणि मग ते कुठेतरी थंडाव्याच्या ठिकाणी जाऊन बसतात, जसं की झाडावर बसतात, पाण्याच्या ठिकाणी बसतात. तर त्यांना थंडाव्याची खूप गरज असते, त्यामुळे ते काय करतात, आले तर एकदम सकाळी सकाळी खूप लवकर येतात. हल्ली तर 6:30लाच माझ्या बाल्कनीमध्ये त्यांनी यायला सुरुवात केलेली आहे आणि चिमण्यासुद्धा खूप लवकर येतात. तर त्यामुळे काय झालंय की सध्या पक्षी म्हणजे जसं की पोपट चिमण्या यायचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. पण काळजी करू नका, पावसाळ्यात ह्याच्या दुप्पट प्रमाण वाढते. खूप सारे पक्षी येतात आणि दिवसभर म्हटलं तरी ते आपल्या बाल्कनी सोडत नाहीत. कारण मी आता हे इतके वर्ष अनुभवलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते. पण चला असो, त्यांना पण बिचाऱ्यांना आता पाण्याची खूप आवश्यकता आहे. तर खायला नाही तर नाही, पण निदान पाणी त्यांच्यासाठी ठेवा. खूप गरज आहे पाण्याची ह्या पक्ष्यांना. बऱ्याच वेळा तुम्हाला मी जसं सांगत असते की येतात आणि पाणी पिऊन ते बिचारे निघून जातात. तर जर तुमच्याकडे पक्षी येत नसतील ना, तर तुम्ही थोडी अजून वाट पहा. जर एवढ्या दिवस तुम्ही तयारी केलेलीच आहे ना, तर ती तुमची वाया जाणार नाही. तुमच्या बाल्कनीमध्ये नक्की पक्षी येतील. पण आता खूप उन्हाळा आहे पहा, आपण सुद्धा बाहेर पडत नाही, तर पक्षी कसे पडतील बरं? ते पण बिचारे एक जीवच आहे. तर थोडंसं थांबा, पक्षी तुमच्या बाल्कनीमध्ये नक्की येतील. फक्त एक काम करा, त्यांच्यासाठी पाणी भरून ठेवायला विसरू नका. कोणत्याही जीवाची तहान भागवणं ही पहिली एक खरी सेवा आहे बरं का. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे पुढे की जर तुम्ही समजा तुमच्याकडे साळुंक्या येत असतील किंवा पोपट येत असतील किंवा बुलबुल येत असतील, तर तुम्ही काय करायचं आहे, जर तुम्ही त्यांना केळ ठेवत असाल तर मी पुन्हा एकदा का सांगते पहा तुम्हाला, ते केळ आहे ना तुम्ही नंतर प्लीज फेकून द्या, जास्त ठेवू नका. कारण ते एकदा मी काय अनुभवलंय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं केळ असं रात्रभर वगैरे काही ठेवू नका. जर ते केळ ठेवलं तर त्याच्यावर कोणता पक्षी येतो ते पण मी सांगणार आहे. तर चला असो, पण मी ते पुढच्या भागामध्ये सांगेल. पण तुम्ही एक करा की दुपारी 9 वाजेपर्यंत फक्त ह्या पक्ष्यांना ते केळ खाऊन द्या आणि त्यानंतर सगळं केळ आहे ते काढून टाका. जर उरलं असेल तरी काढा, स्वच्छ करा. दिवसभर पक्ष्यांना बाल्कनीमध्ये येऊन देण्याची गरज पण नाही. असं पण त्यांचं ते अन्न शोधू शकतात बिचारे. फक्त कसं आहे, पाणी ठेवा. पाणी अजिबात मात्र काढू नका. स्वच्छ पाणी त्यांच्यासाठी भरून ठेवा. आणि ह्या ज्या प्लेट आहेत त्या स्वच्छ धुवायच्या आहेत. जसं की आता मी मागच्या एका व्हिडिओमध्ये कावळ्याचं पण सांगितलं होतं की कावळा येतो तर बरेच जण असं म्हणत होते की ना कावळा आल्यानंतर पाणी ते खराब करतो. तर तुम्ही एक काम करा, जर कावळा येऊन जर तुमच्याकडे ते पाणी खराब करत असेल ना, तर तुम्ही मागचा व्हिडिओ माझा पाहिला की नाही मला माहीत नाही, म्हणून मी आता पुन्हा तुम्हाला ते दाखवणार आहे की ते जे नर्सरीमध्ये हे भांडं मिळतं, जे चिमण्या त्याच्यावर बसून खूप छान पाणी पिऊ शकतात, ते भांडं तुम्ही आणा, हँगिंग करून ठेवा. त्यामुळं काय होतं की त्याच्यावर आहे ना मोठे पक्षी बसत नाही आणि छोटे जे पक्षी असतात जसं की चिमण्या, बुलबुल, ते मात्र ते आनंदाने ते पाणी पितात. हे भांडं माझं बाल्कनीच्या बाहेरच्या बाजूला लावलेलं असतं. फक्त मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी ते लावलंय, तरी पण चिमणीने येऊन किती छान पाणी पिलं ते तुम्ही पाहू शकता. तर आता तुम्हाला जसं की मी म्हटलं होतं की पोपट यायचे प्रमाण कमी झालेले आहे, तर थोडंसं थांबा, पोपट नक्की येतील तुमच्या बाल्कनीमध्ये. जर आणि हो, पोपट जर तुमच्या आजूबाजूला असतील ना, तरच ते तुमच्या बाल्कनीमध्ये अट्रॅक्ट होतील बरं का. कारण अशा पण कमेंट येतात की पोपट काही येत नाहीयेत, बाकीचे पक्षी येतात. तर बाकीचे पक्षी आले तरी त्यांना पण जीव लावा. असं काही नाही की पोपटच आले पाहिजेत. आता पोपट जर तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असतील, मी बऱ्याच वेळा हे सांगते की जर पोपट तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असतील तर ते तुमच्या बाल्कनीत नक्की येतील. फक्त थोडासा वेळ लागेल, पण ते सुद्धा येतील. जर चिमण्या आल्या तर काय होतंय, त्या पण एक जीव आहे. बुलबुल किती सुंदर दिसतात, गोड अगदी बुलबुल सुद्धा. तर ठीक आहे, जे पक्षी येतात त्यांची काळजी घ्या. आणि निसर्गातले सगळेच पक्षी आपल्या बाल्कनीत येणार नाहीयेत, त्यामुळं काय करा की जे पक्षी येतात त्यांची आनंदाने सेवा करा. मूठभर धान्य त्यांना फक्त सकाळी सकाळी खायला द्या. आणि पोपट येण्याच्या वेळा काय होतं की सकाळी आता ते हल्ली 6:30लाच येतात आणि संध्याकाळी सुद्धा ते 6:15 6:30ला येतात. आणि आता जसं की मी सांगितलं होतं की कावळा आल्यानंतर खूप ओरडतो, त्यामुळं तुम्ही पहा की इथं फक्त पाण्याचं भांडूळ ठेवलेलं असतं, मी बाकी काही ठेवत नाही. मी सगळं काढून ठेवते, मी फीडर सुद्धा काढून ठेवते, मी काही ठेवत नाही बाल्कनीमध्ये. म्हणजे कबूतर तर नाहीच त्रास देत, पण इतर पक्ष्यांचा सुद्धा कोणता असा दिवसभर त्रास होत नाही. तुम्ही कुठेही बाहेर जाऊ शकता.
तर असं पाणी भरून ठेवा आणि कावळा जेव्हा ओरडेल त्याच वेळेस त्याला खायला द्या, तोपर्यंत देऊ नका. आणि तिथंच तुम्ही 1 मिनिट थांबा. म्हणजे कावळा काय करतो, जर तुम्ही चपाती ठेवली समजा त्याला, तर तो ना ती घेऊन जातो. आणि नॉनव्हेज त्याला देऊ नका प्लीज. कारण कसं आहे पहा, आम्ही ना काही नॉनव्हेज खात नाही, पण तुम्ही जरी खात असाल ना तरी त्याला कावळ्याला देऊ नका. काय होतं ते पाणी ते घाण करणार वगैरे असं होतं ना. त्यापेक्षा तुम्ही त्याला चपाती द्या, शेव द्या, तो घेऊन जातो बिचारा. आणि आपण तिथेच थांबायचं तो घेऊन जासपर्यंत. तर अशा तुम्ही ना छोट्या छोट्या टिप आहेत त्या तुम्ही फॉलो करा. आणि तुम्हाला मी खरं सांगू की ह्या गोड मुनिया किती गोड दिसतात पहा, किती सुंदर बसल्यात त्याच्यामध्ये आणि खातात. एवढं भारी वाटतं ना ह्यांना पाहून. आणि हा मिठू अर्धा तास तिथं म्हणजे त्या काठीवर बसला होता. आज काही त्याचं जायचं मन नव्हतं. ती फिमेल आहे खरं तर. आणि मला एक कमेंट आली होती की ह्यामध्ये मेल कोणता ओळखायचा. तर पहा, जे ब्लॅक बेल्टवाले असतात ना ते मेल असतात, तर ते खूप गोड असतात आणि खूप प्रेमळ असतात. आणि ज्या फिमेल आहेत ना सांगायला पण मला असं हसू येते खरं तर, त्या थोड्या आगाऊ असतात. पण चला असो, आता मी तुम्हाला दाखवणार आहे की हे जे पक्षी आहे मी ह्यांना बघा कसे हातावर घेते. थोडासा हात पुढे घ्या आणि त्यांना हातावर घ्या. हे पक्षी एक दिवस तुमच्या हातावर बसून छान खाऊ खातील. खूप प्रेमळ असतात. असं सगळ्यांना दाखवायचं का आमचा मिठू कशा हातावर येतो, कसा येतो दाखव. चला या, हातावर उडी मार ना राजा, हातावर उडी मार ना राजा. गोड बाळ माझं. हरे कृष्ण राजा, हरे कृष्ण मिठू. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर छान छान कमेंट करा. आणि तुमच्या पण बाल्कनीमध्ये पक्षी येण्याचे प्रमाण कमी झाले आहे का ते पण तुम्ही मला नक्की सांगा. आणि हो, तुम्ही जर तयारी केली असेल तुमच्या बाल्कनीमध्ये अशी, तर थोडंसं थांबा. पावसाळा आला की खूप सारे पक्षी येतात. आणि असंच प्रेम द्या आपल्या व्हिडिओला. तर पुन्हा भेटूया आपण. राधे राधे.